ओम शांती। आज आहे 16 जून 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्ही आता खरे खरे राजयोगी आहात। तुम्हाला राजऋषी देखील म्हटले जाते। राजऋषी अर्थातच पवित्र। प्रश्न आहे, तुम्ही मुले मनुष्यांना मायारूपी रावणाच्या दलदलीतून केव्हा बाहेर काढू शकाल? उत्तर आहे, जेव्हा तुम्ही स्वतः त्या दलदलीतून बाहेर पडलेले असाल। दलदलीतून बाहेर पडलेल्यांचे लक्षण आहे इच्छा मात्रम अविद्या। एका बाबांशिवाय दुसरे काहीच आठवू नये। चांगले कपडे घालावे, चांगले पदार्थ खावे, हा मोह नसावा। तुम्ही पूर्णतः वनवासामध्ये आहात। या शरीराला देखील विसरलेले आहात। माझे काहीच नाही, मी आत्मा आहे, अशी आत्मअभिमानी मुलेच रावणाच्या दलदलीतून मनुष्यांना बाहेर काढू शकतात। गीत आहे, तू प्यार का सागर है। ओम शांती। एकेकाळी गाणे जेव्हा वाजवले जात असे तेव्हा बाबा मुलांना गाण्याचा अर्थ देखील विचारत होते। आता सांगा, तुम्ही केव्हापासून रस्ता विसरले आहात? कोणी म्हटले द्वापरपासून, कोणी म्हटले सतयुगापासून। जे म्हणतात द्वापरपासून विसरलो आहोत ते चुकीचे आहेत। सतयुगापासून रस्ता विसरला आहात। मार्ग दाखविणारे तर तुम्हाला आत्ता भेटले आहेत। सतयुगामध्ये तर मार्ग दाखविणाऱ्या बाबांना तुम्ही जाणतच नाही। तिथे कोणीच बाबांना जाणत नाहीत, अर्थात विसरून गेले आहेत। विसरणे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे। आता पुन्हा मार्ग दाखविण्यासाठी आले आहेत। म्हणतात ना, प्रभू राह बताओ। आपण सतयुगापासून बाबांना विसरलो आहोत। बाबा प्रश्न विचारतात, बुद्धीला चालना देण्याकरिता। हे ज्ञानच वेगळे आहे ना? ज्ञानाचा सागर बाबाच आहेत। बाबा सन्मुख बसून सांगत आहेत, ज्ञानाचा सागर, सुखाचा सागर मीच आहे। तुम्ही देखील जाणता बरोबर, पतित पावन देखील एक बाबाच आहेत। हे तर भक्ती मार्गवाले देखील मानतात। पावन दुनिया आहेच मुळी शांतीधाम आणि सुखधाम। आता सुखधाम आणि दुःखधाम अर्धे अर्धे आहे, हे तर मुले चांगल्या रीतीने जाणतात। बाबा प्रेमाचा सागर आहेत, तेव्हाच तर सर्वजण त्यांना फादर असे म्हणून बोलावतात। परंतु ते कोण आहेत, कसे येतात हे विसरून जातात। 5000 वर्षांची गोष्ट आहे। बरोबर या देवी देवतांचे राज्य होते। सतयुगात आहे सद्गती, आणि मग दुर्गती कशी होते हे कोण सांगेल? बाबाच येऊन समजावून सांगतात, द्वापरपासून तुमची दुर्गती झालेली आहे, तेव्हाच तर बोलावत आहात। तुम्ही समजता या काही नवीन गोष्टी नाहीत। बाबा कल्प कल्प येतात। आता निराकार बाबा आत्म्यांना समजावून सांगत आहेत। कोणीही आपल्या आत्म्याबद्दल जाणत नाहीत। असे कधीच कोणी म्हणणार नाही की माझ्या आत्म्यामध्ये संपूर्ण पार्ट भरलेला आहे। कधीच असे म्हणणार नाहीत की मी अनेकदा हा बनलो आहे, पार्ट बजावला आहे। ड्रामाला तर ते जाणतच नाहीत। जरी लाखो हजारो वर्षे म्हटली तरीही ड्रामा तर आहे ना। ड्रामा रिपीट होतो असे तर म्हणतीलच ना। मुलांना हे ज्ञान बाबाच सन्मुख बसून देत आहेत। त्यांच्याशी थेट बोलत आहेत। तुम्ही जाणता, आपल्याला शिवबाबांनी येऊन ब्रह्माद्वारे आपले बनवून ब्राह्मण बनविले आहे। शिवबाबांचा हा अर्थात ब्रह्मा मुलगा देखील आहे ना, तर वन्नी अर्थात पत्नी देखील आहे। पहा, कित्येक मुलांची काळजी घेतली जात आहे। एकटा पुरुष असल्यामुळे सरस्वतीला मदतीला घेतले आहे की मुलांना सांभाळ। या गोष्टी शास्त्रांमध्ये नाहीत, हे आहे प्रॅक्टिकल अर्थात वास्तव। बाबाच राजयोग शिकवतात। ज्यांना राजयोग शिकवला ते राजे बनले, 84 जन्मामध्ये आले। बायबल, कुराण, वेदशास्त्रे इत्यादी पुष्कळ वाचतात, परंतु त्यांना त्यातले काहीच समजत नाही।
आता तुम्ही काही तत्वयोगी नाही आहात, तुमचा तर बाबांसोबत योग आहे, अर्थात बाबांचीच आठवण आहे. तुम्ही आता राजयोगी राजऋषी आहात, अर्थात योगी राज आहात. योगी पवित्र असणाऱ्याला म्हटले जाते. स्वर्गाची राजाई घेण्याकरिता तुम्ही योगी बनले आहात. बाबा सर्वात पहिले हेच सांगतात, पवित्र बना. त्यांचे नावच योगी आहे. तुम्ही सर्व राजयोगी आहात. ही तुम्हा ब्रह्मा मुख वंशावळी ब्राह्मणांचीच गोष्ट आहे. तुम्हाला राजयोग शिकवत आहेत. तर स्टुडंट झालात ना. स्टुडंट्सना टीचर कधी विसरेल काय? तुम्ही जाणता शिवबाबा आम्हाला शिकवत आहेत, परंतु तरीही माया विसरायला लावते. तुम्ही आपल्या शिकविणाऱ्या टीचरलाच विसरून जाता. स्वयं भगवान शिकवत आहेत हे लक्षात येईल तेव्हाच तर नशा चढेल. स्कूलमध्ये ICS शिकतात तर किती नशा असतो. तुम्ही मुले तर 21 जन्मांकरिता हे राजयोगाचे शिक्षण शिकता. तरीही तिथे अर्थात सतयुगामध्ये शिकावे तर लागतेच. राजविद्या देखील शिकावी लागेल, भाषा इत्यादी शिकावी लागेल. तुम्ही मुले समजता सतयुगापासून आपण हा मार्ग विसरायला सुरुवात करतो. मग एक एक ढाका अर्थात पायरी प्रत्येक जन्मामध्ये खाली उतरतो. आता तुम्हाला सर्व काही आठवते आहे की कसे आपण चढतो, कसे आपण उतरतो. ही शिडी व्यवस्थित लक्षात ठेवा. 84 जन्म पूर्ण झाले. आता आपल्याला जायचे आहे तर आनंद होतो. हे बेहदचे नाटक आहे. आत्मा किती सूक्ष्म आहे. पार्ट बजावता बजावता आत्मा थकून जाते. तेव्हाच तर म्हणतात, बाबा मार्ग दाखवा, ज्यामुळे आम्हाला विश्रांती मिळेल, सुख शांती मिळेल. तुम्ही सुखधाममध्ये असता तेव्हा तिथे तुम्हाला सुख शांती देखील असते. तिथे कोणताही कोलाहल नाही. आत्म्याला शांती आहे. शांतीची 2 स्थानं आहेत, शांतीधाम आणि सुखधाम. दुःखधाममध्ये अशांती आहे. हे शिक्षण आहे. तुम्ही जाणता की बाबा आपल्याला सुखधाममध्ये व्हाया शांतीधाम घेऊन जात आहेत. तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्ही जाणता आपण इथे पार्ट बजावण्याकरिता आलो आहोत. आता परत जायचे आहे. याचा आनंद आहे, शांतीचा आनंद नाहीये. पार्ट बजावण्यात आपल्याला मजा वाटते, आनंद होतो. जाणता बाबांची आठवण केल्याने विकर्म विनाश होतील. काही जण म्हणतात, आम्हाला मनाची शांती मिळावी. हा शब्द सुद्धा चुकीचा आहे. नाही, आपण बाबांची आठवण करतो जेणेकरून विकर्म विनाश व्हावी. मन काही शांत राहू शकत नाही. कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. बाकी अनुभव होतो. आपण बाबांकडून पवित्रता, सुख, शांतीचा वारसा घेत आहोत, तर आनंद झाला पाहिजे. हे तर आहेच दुःखधाम. इथे सुख असूच शकत नाही. मनुष्य शांतीधाम, सुखधामला विसरले आहेत. तर ज्यांच्याकडे खूप पैसे आहेत ते समजतात की आम्ही तर खूप सुखात आहोत. संन्यासी घरदार सोडून जंगलामध्ये निघून जातात. तिथे कोणताही कोलाहल नसतो, त्यामुळे शांत तर होतात, परंतु ते आहे अल्पकाळाकरिता. आत्म्याचा स्वधर्म जो शांती आहे, त्यामध्ये तुम्ही शांतीमध्ये राहता. इथे तर प्रवृत्तीमध्ये यायचेच आहे, पार्ट बजावायचाच आहे. इथे येतोच मुळी कर्म करण्याकरिता. आत्म्याला कर्मामध्ये तर जरूर यायचेच आहे. तुम्ही मुले समजता हे स्पष्टीकरण बेहदचे बाबा देत आहेत. निराकार भगवान वाच. आता तुम्ही जाणता आपण आत्मा आहोत. आपले पिता परमात्मा आहेत. परमात्मा अर्थात परमात्मा. त्यांना सर्व आत्मे बोलावतात. बाबाच सर्वांचे सद्गती दाता आहेत. आता बाबा म्हणतात, मुलांनो, देही अभिमानी बना. हीच मेहनत आहे. अर्ध्या कल्पापासून जी भेसळ पडते
ती या आठवणीद्वारेच साफ होईल. तुम्हाला खरे सोने बनायचे आहे. ज्याप्रमाणे खऱ्या सोन्यामध्ये भेसळ अर्थात दुसरा धातू मिसळून मग दागिना बनवतात. तुम्ही मुळातच खरे सोने होता. नंतर मग तुमच्यामध्ये भेसळ पडली आहे. आता तुमच्या बुद्धीमध्ये आहे. आपण पाठ बजावला आहे. आता आम्ही माहेरी जात आहोत. ज्याप्रमाणे परदेशातून जेव्हा मायदेशी माघारी येतात तर आनंद होतो, तुम्हाला देखील आनंद होत आहे. तुम्ही जाणता बाबा आपल्यासाठी स्वर्ग घेऊन आले आहेत. बेहदच्या बाबांची सौगात आहे बेहदची बादशाही अर्थात सद्गती. संन्यासी लोक मुक्तीची सौगात पसंत करतात. कोणाचा मृत्यू झाला तरी देखील म्हणतात स्वर्गवासी झाला. संन्यासी म्हणतात ज्योत ज्योतीमध्ये विलीन झाली, ज्यामध्ये सर्वजण विलीन होतील. ते तर राहण्याचे ठिकाण आहे जिथे आपण आत्मे राहतो. बाकी अशी कोणती ज्योती अथवा आग थोडीच आहे ज्यामध्ये सर्वजण विलीन होतील. ब्रह्म महतत्व आहे जिथे आत्मे राहतात. बाबा देखील तिथेच राहतात. ते देखील आहेत बिंदू. बिंदूचा कोणाला साक्षात्कार झाला तरी समजू शकणार नाहीत. मुले अनेकदा म्हणतात बाबा आठवणीत राहणे कठीण आहे. बिंदू रूपाची कशी आठवण करावी. अर्धा कल्प तर मोठ्या लिंग रूपाचीच आठवण केली. ते देखील बाबाच समजावून सांगत आहेत. बिंदूची तर पूजा होऊ शकत नाही. यांचे अर्थात शुबाबांचे मंदिर कसे बरे बनवावे. बिंदू तर दिसतही नाही म्हणून शिवलिंग मोठ्या आकारात बनवतात. बाकी आत्म्यांचे रूप शाळीग्राम ते तर खूप छोटे छोटे बनवतात, अंड्याप्रमाणे बनवतात. म्हणतील बाबा हे तुम्ही आधीच का नाही सांगितले की परमात्मा बिंदूप्रमाणे आहेत. बाबा म्हणतात त्यावेळी हे सांगण्याचा पार्टच नव्हता. अरे तुम्ही ICS अगदी सुरुवातीपासूनच का नाही शिकत. शिक्षणाचे देखील काही नियम आहेत ना. तुम्हाला जर कोणी असे विचारले तर तुम्ही सांगू शकता अच्छा बाबांना विचारतो आणि सांगतो, किंवा आमच्या मोठ्या टीचर आहेत त्यांना पत्र लिहून विचारतो. बाबांना सांगायचे असेल तर सांगतील, अन्यथा म्हणतील की जसजसे पुढे जाल तसतसे तुम्हाला ते समजेल. सर्व काही एकाच वेळी तर सांगणार नाहीत. या सर्व आहेत नवीन गोष्टी. तुमच्या वेदशास्त्रांमध्ये जे आहे त्याचे सार बाबा बसून सांगत आहेत. याची देखील भक्ती मार्गामध्ये नोंद आहे की पुन्हा तुम्हाला ती अर्थात वेदशास्त्रे वाचावीच लागतील. हा भक्तीचा पाठ बजावावाच लागेल. पतित बनण्याचा देखील पाठ बजावायचाच आहे. म्हणतात भक्तीच्या दलदलीमध्ये अडकलो आहोत. वर करणी तर खूप सुंदर दिसते, जसे मृगजळाच्या पाण्याचे उदाहरण देतात. भक्ती देखील अत्यंत आकर्षक आहे. बाबा म्हणतात हे मृगजळाचे पाणी आहे. मृग तृष्णा समान या दलदलीमध्ये अडकून पडतात. मग त्यातून बाहेर पडणे कठीण होऊन बसते. पूर्णपणे त्यात गुरफटले जातात. इतरांना काढण्याकरिता जातात आणि मग स्वतःच अडकून पडतात. असे अनेक जण या जाळ्यात अडकले आहेत. आश्चर्यवत सुनंती कथंती, इतरांना काढंती आणि चालता चालता मग स्वतःच अडकतात. किती चांगली चांगली फर्स्ट क्लास मुले होती, मग त्यांना त्या दलदलीतून बाहेर पडणे खूप अवघड होते. बाबांना विसरून जातात. तर दलदलीतून काढण्यासाठी किती मेहनत करावी लागते. कितीही समजावून सांगा डोक्यातच जात नाही. आता तुम्ही समजू शकता की आपण मायारूपी रावणाच्या दलदलीतून किती बाहेर पडलो आहोत. जितके जितके त्यातून बाहेर पडत जातील तितका तितका आनंद होत राहील. जो स्वतः त्या दलदलीतून बाहेर पडला असेल त्याच्याकडे इतरांना बाहेर काढण्याची शक्ती असेल. तिरंदाजीमध्ये कोणी हुशार असतात
तर कोणी कमजोर असतात. भिल्ल अर्थात एकलव्य आणि अर्जुनाचे उदाहरण आहे ना. अर्जुन तर सोबत राहणारा होता. अर्जुन काही एकालाच म्हणत नाहीत. जे बाबांचे बनून बाबांच्या सोबत राहतात त्यांना म्हटले जाते अर्जुन. सोबत राहणाऱ्यांची आणि बाहेर राहणाऱ्यांची शर्यत लावली जाते. भिल्ल अर्थात बाहेर राहणारा वेगाने पुढे निघून गेला. दृष्टांत एकाचा दिला जातो, गोष्ट तर अनेकांची आहे. तीर देखील हा ज्ञानाचा तीर आहे. प्रत्येकजण स्वतःला समजू शकतात की आपण बाबांची किती आठवण करतो. इतर कोणाची आठवण तर येत नाही ना. चांगले कपडे घालण्याचा अथवा चांगले चांगले खाण्याचा मोह तर होत नाही. इथे चांगले कपडे घालाल तर तिथे कमी होईल. इथे तर आपल्याला वनवासात राहायचे आहे. बाबा म्हणतात तुम्ही आपल्या या शरीराला देखील विसरून जा. हे तर जुने तमप्रधान शरीर आहे. तुम्ही स्वर्गाचे मालक बनत आहात. इच्छा मात्रम अविद्या. बाबा म्हणतात तुम्ही इथे दागिने इत्यादी सुद्धा घालायचे नाहीत. असे का सांगतात? याची देखील अनेक कारणे आहेत. जर कधी कोणाचा दागिना हरवला तर म्हणतील तिथे बिकेला देऊन आली आहे. आणि मग भुरटे चोर देखील रस्त्याने चालताना दागिने हिसकावून घेतात. आजकाल लुटणाऱ्या महिला देखील भरपूर झाल्या आहेत. महिला देखील लुटमार करतात. दुनियेची हालत पहा काय झाली आहे. तुम्ही समजता ही दुनिया एकदम वेश्यालय आहे. आपण इथे शिवबाबांसोबत शिवालयमध्ये बसलो आहोत. ते सत्य आहेत, चैतन्य आहेत, आनंद स्वरूप आहेत. आत्म्याचीच महिमा आहे. आत्माच म्हणते मी प्रेसिडेंट बनलो आहे, मी अमका आहे. आणि तुमची आत्मा म्हणते मी ब्राह्मण आहे, बाबांकडून वारसा घेत आहे. आत्म अभिमानामध्ये राहायचे आहे. यामध्येच मेहनत आहे. हा माझा अमका आहे, हा माझा आहे, हे लक्षात राहते. आणि आपण आत्मा भाऊ भाऊ आहोत हे मात्र विसरायला होते. इथे माझे माझे म्हणणे सोडावे लागते. मी आत्मा आहे. यांची आत्मा अर्थात ब्रह्मा बाबांची आत्मा देखील जाणते. बाबा समजावून सांगत आहेत. मी देखील ऐकत राहतो. सर्वात पहिले मी ऐकतो. भले मी देखील सांगू शकतो, परंतु मुलांच्या कल्याणार्थ म्हणतो. तुम्ही नेहमी असेच समजा की शुबाबा सांगत आहेत. विचार सागर मंथन करणे मुलांचे काम आहे. जसे तुम्ही करता तसेच मी देखील करतो. नाहीतर पहिल्या नंबरमध्ये कसे जातील? परंतु स्वतःला गुप्त ठेवतात. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट आहे माझे माझे सर्व काही सोडून स्वतःला आत्मा समजायचे आहे. आत्म अभिमानी राहण्याची मेहनत करायची आहे. इथे पूर्णपणे वनवासात राहायचे आहे. काहीही घालण्याच्या किंवा खाण्याच्या इच्छेपासून इच्छा मात्रम अविद्या बनायचे आहे. दुसरा पॉइंट आहे पाठ बजावताना कर्म करताना आपल्याला शांतीच्या स्वधर्मामध्ये स्थित करायचे आहे. शांतीधाम आणि सुखधामाची आठवण करायची आहे. या दुःखधामला विसरून जायचे आहे. वरदान आहे रुहाब अर्थात आत्मिक नशा आणि दयेच्या गुणाद्वारे विश्व नवनिर्माण करणारे विश्व कल्याणकारी भव. रुहाब अर्थात आत्मिक नशा आणि दयेच्या गुणाद्वारे विश्व नवनिर्माण करणारे विश्व कल्याणकारी भव. विश्लेषण आहे विश्व कल्याणकारी बनण्याकरिता मुख्य 2 धारणा आवश्यक आहेत. एक ईश्वरीय रुहाब अर्थात आत्मिक नशा आणि दुसरी दया.
जर आत्मिक नशा आणि दया दोन्ही एकत्र आणि सारख्या प्रमाणात असतील तर रुहानियतची स्टेज बनते. तर जेव्हा पण कोणते कर्तव्य करता अथवा मुखाने शब्द वर्णन करता तर चेक करा की दया आणि रुहाब अर्थात आत्मिक नशा दोन्ही समान रूपामध्ये आहेत. शक्तींच्या चित्रांमध्ये या दोन्ही गुणांची समानता दाखवतात. याच्याच आधारावर विश्व नवनिर्माण करण्यामध्ये निमित्त बनू शकता. स्लोगन आहे, बाबांच्या प्रेमापोटी व्यर्थ संकल्प समर्पण करा, हीच खरी कुर्बानी आहे. बाबांच्या प्रेमापोटी व्यर्थ संकल्प समर्पण करा, हीच खरी कुर्बानी आहे. हे अव्यक्त इशारे सदैव हर्षित राहण्याकरिता आपल्या नेचरला अर्थात स्वभावाला सरळ बनवा, सहनशील बना. जितके जे स्वतः सरळ असतील तितकीच आठवण देखील सरळ राहील. जितका जो प्रत्येक गोष्टीमध्ये स्पष्ट अर्थात स्वच्छ असेल तितका तो सरळ असेल. जो जसा स्वतः असतो तसेच त्याच्या रचनेमध्ये देखील तेच संस्कार असतात. तर प्रत्येक गुणाचे प्रत्यक्ष उदाहरण स्वरूप बना. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.